कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चॉकलेट स्पॉन्ज केक बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत, 1.25 कप मैदा घेतलेला आहे मी, 1/2 कप कोको पावडर घेतलेली आहे, 1.5 चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा घेतलेला आहे, 1/2 कप पिठी साखर घेतलेली आहे, 3 मोठे चम्मच बटर आणि 3 मोठे चम्मच तेल एकत्रच घेतलेले आहे मी, हे पाऊण कप मिल्कमेड घेतलेले आहे, हे 1 वाटी दूध घेतलेले आहे आणि 1.5 चम्मच विनेगर घेतलेले आहे। एकाच वाटीच्या साहाय्याने सगळं मेजर केलेलं आहे। सगळ्यात पहिले आपण विनेगर आहे ते दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि साइडला ठेवून द्यायचं आहे। ते मिक्स झालेलं आहे, तर आपण साइडला ठेवून घेऊया। आता पहिले आपण मैदा वगैरे चाळून घेऊया। हे चाळून घ्यायची, हे चाळणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याने आपला केक चांगला फुगतोय। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्रच घेतलेला आहे मी, ते घालते। हे एकत्र चाळल्याने बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याच्यामध्ये चांगलं मिक्स होऊन जाते। कोको पावडर सुद्धा घ्यायची आहे चाळवायला। असं चाळून घ्यायचं चांगलं। हे सगळं मिश्रण आहे ते आपण 3 वेळा तरी चाळून घ्यायचं। आपल्या 1 वेळा झाल्या, तर दुसऱ्यांदा चाललंय माझं। असं 3 वेळा तरी घ्यायचं आहे आपल्याला चाळून। आता एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे मी, बटर आणि तेल घेतलं पहिला। एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं। तेल वापरल्याने आपला केक सॉफ्ट होतो म्हणून तेल वापरलं आहे, आणि बटरची चांगली टेस्ट येते म्हणून दोन्ही वापरायचे आहेत आपल्याला। आता मी साखर घालते। हा एगलेस केक असल्यामुळे आपल्याला इसेन्स घालायची काही गरज पडत नाही। कोको पावडरचा चांगला सुगंध येतो त्याला, चॉकलेटचा। आपण हा केक मायक्रोवेव्हला बनवणार आहोत, तर पहिला प्रीहीट करायला पाहिजे आपल्याला। तर मी करते, 180 डिग्रीवरती प्रीहीट करूया। बटर, साखर आणि तेल मिक्स झालेलं आहे। आता मी कंडेन्स मिल्क घालते। तुम्हाला हा केक जर गॅसवरती बनवायचा असेल कढईमध्ये, तर ते सुद्धा बनवू शकता। मी रवा केकची रेसिपी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कसं बनवायचं आहे ते गॅसवरती, त्याप्रमाणे बनवू शकता तुम्ही, मायक्रोवेव्हला बनवायचं नसेल तर। आता आपलं मायक्रोवेव्ह प्रीहीट होते तोपर्यंत आपल्या पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे। ते सुरुवातीला आपण दूध घेतलं होतं विनेगर घालून, ते असं आता फुटलंय। नॉर्मल टेम्परेचरवरती दूध घ्या। विनेगर आणि सोड्यामुळेच आपलं केक चांगला फुलणार आहे। आता मायक्रोवेव्ह आपला प्रीहीट झालेला आहे, आता हे पटापट मिक्स करून घेऊया। थोडा मैदा घ्यायचा आहे, थोडं दूध घ्यायचं आहे, असं करून आपल्याला मिक्स करायचं आहे। मायक्रोवेव्ह प्रीहीट झाल्यानंतरच हे करा, करून ठेवू नका। एकाच डायरेक्शनवरती फिरवायचं आहे आपल्याला।
केक टीन आम्ही तयार करून घेतलेला आहे. बटर आणि मैदा लावून हा टीन मी तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये बॅटर ओतते पटापट. आता हे 180 डिग्रीवरती 25 ते 30 मिनिटं आपण बेक करून घ्यायचं आहे. आता 30 मिनिटं झालेली आहेत. आता आपला केक तयार आहे. अशी मी सुरी घालून बघितली तर क्लीन येते, म्हणजे आपला केक तयार आहे. आता थंड करून आपण सर्व करूया. आता आपला केक थंड झालेला आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. कडा वगैरे असे सुटलेले आहेत. असा आपला केक तयार झालेला आहे. आता आपण कट करूया. तर अशा प्रकारे आपला स्पॉन्जी केक तयार आहे. तुम्ही सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नक्की बनवा घरच्या घरी केक असा. माझी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.